बातमी कोकणात समोर येते। नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले आहेत असा आरोप ठाकरे गटाने केलाय। राणेंची निवड रद्द करण्यात यावी तसंच त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी यासाठी विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला नोटीस सुद्धा पाठवली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट किशोर वरक आणि ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्या मार्फत ही नोटीस आता पाठवण्यात आली आहे। तर नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले आहेत असा आरोप आता ठाकरे गटाने केलेला आहे। राणेंची निवड रद्द करण्यात यावी तसंच त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी यासाठी आता विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवले। या निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या नोटीसची कॉपी साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट किशोर वरक, ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्या मार्फत आता ही नोटीस पाठवण्यात आली आहे। राणेंची निवड रद्द करा अशी ठाकरे गटाची मागणी आहे आणि विनायक राऊतांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात नोटीस पाठवली आहे। राणेंची निवड रद्द करण्यात यावी आणि त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी यासाठी आता विनायक राऊत आक्रमक झाल्याचं चित्र आहे। गिरीश कांबळे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गिरीश, आता आपण पाहतो ठाकरे गट राणेंच्या विरोधात आक्रमक झालाय, एकंदरीत काय अपडेट्स आहेत? नक्कीच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झालेत। मात्र आता त्यांच्या विजयावर आक्षेप घेतलेला आहे ठाकरे गटाकडून। ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे आणि यामध्ये त्यांनी नारायण राणे हे भ्रष्ट मार्गाने विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची निवड आहे ती रद्द करावी, 5 वर्षांपासून निवडणूक लढण्यास परवानगी देऊ नये अशा पद्धतीची मागणी त्या नोटीसीद्वारे करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी काही संदर्भ दिलेले आहेत। त्यामध्ये भाजपचे काही लोक, नारायण राणे यांची काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन प्रत्येकाच्या घरात जात होते, त्या ठिकाणी ते दाखवत होते आणि याशिवाय धमकावत होते आणि कोणाला मतदान करायचं याशिवाय पैसे देत होते अशा पद्धतीचा उल्लेख या नोटीसीत करण्यात आलेला आहे। तसंच नितेश राणे यांनी देखील 13 एप्रिल रोजी एक सभा त्यामुळे आता या संदर्भात काय विचार केला जातो ते पाहणं महत्त्वाचं असेल। गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।